सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि खुद्द सहकार मंत्र्यांविरोधात घोषणा देणारे हे शेतकरी आज संतप्त आहेत। ते उसाला FRP नुसार भाव देण्याची विनवणी करतायत। राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातले हे ऊस उत्पादक शेतकरी सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांकडे आपली कैफियत घेऊन आले होते। कधी 25 वर्षाची राज्यात कधी घडलं नव्हतं। अतिशय दुःख वाटतंय की 6 महिनेहून कारखाना सुरू होऊन अद्याप ऊसाचा दर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जाहीर करू शकलेलं नाही आणि या बाबतीत कारखानदार सुद्धा बेजबाबदार ठरलेला आहे। कारखानदार म्हणते की साखरेला भाव नाही। माझं मत आहे 2 वर्षापूर्वी 40-42 रुपये साखरेला भाव असताना त्या टायमाला तर तुम्ही 3,500 रुपये कुठे दर दिलाय? साखरेला जादा भाव आहे म्हणून कमी भाव दाखवून सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कारखानदार करतात आणि त्यातून ऊसापासून फक्त साखर तयार होत नाही साहेब, तर त्याच्यापासून बगॅज आहे, मॉलेसेस आहे, वीज युक्त कारखाना, इथेनॉल आहे, दारू फॅक्टरी आहे, वायनर आहे, कागद तयार करतात। एक चुटीही बाहेर जात नाहीत। माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या विठ्ठलराव शिंदे असो, लोकनेते साखर कारखाना असो, त्यांनी वीज दररोज 20 लाख रुपयाची वीज विकतात, परंतु ते सुद्धा फक्त FRPचा दर देऊ शकले नाहीत। यासाठी आम्ही वाट पाहून अक्षरशः 4 महिन्यात सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारची आम्ही 13 आंदोलनं केली आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, 15 मिनिट चर्चा झाली। आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला वेळ दिला, त्यांनी पण आश्वासन दिलं, परंतु मुख्यमंत्री आणि दादांचं आश्वासन पूर्ण खोटं ठरलं। गेल्या 6 महिन्यात राज्य आणि केंद्र सरकारला ऊस उत्पादकांना कोणताच दिलासा देता आला नाहीये। त्यामुळे राज्यातले ऊस उत्पादक शेतकरी मोदी आणि फडणवीस सरकारवर प्रचंड नाराज आहेत। राज्यातला ऊस दर जाहीर करण्यासाठी एक जबाबदार सहकार मंत्री बेजबाबदार ठरलेले आहेत। त्यामुळे त्वरित त्यांनी आपल्या स्वतःचा राजीनामा त्वरित द्यावा, ही मागणी आमची आग्रही आहे। पुन्हा दुसरी मागणी आहे, राज्यातल्या ज्या कारखान्यांनी FRP दर दिलेला नाही त्या कारखान्यावरती त्वरित प्रशासक नेमावं। तिसरी मागणी आहे, राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून 700 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या प्रति टनाला डायरेक्ट खात्यावर जमा करावं। अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना या चंद्रकांत दादा पाटलांच्या जी दारात बसलो आम्ही, वेळ प्रसंगी आम्ही गोळ्या झेलो आता, परंतु आम्ही आता इथून हटणार नाही। राज्यातल्या ऊस उत्पादकांना यंदा हंगामाच्या शेवटपर्यंत नेमक्या ऊस दराचा पत्ता लागलेला नाही। ज्याला वाटेल तो बाजारभाव राज्यातले कारखाने ठरवू लागले, तर सरकार आणि कारखानदार शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्यात अखेरपर्यंत यशस्वी झाले। याचं सगळं श्रेय भैया देशमुखांनी खासदार राजू शेट्टींना दिलंय। नोव्हेंबर महिन्यात त्यांनी ऊसाची ऊस परिषद घेतली जयसिंगपूरला आणि भरपूर लोक 1.5 लाख शेतकरी आला माझा आशेनं। जे राजू शेट्टी प्रत्येक वर्षी 3,500ची पहिली उचल मागणारे शेट्टीशी डायरेक्ट 87वर आले, तिथं पहिला अपेक्षा आपल्या शेतकऱ्याला राजू शेट्टीने मिळवून दिलं। त्याच्यानंतर 1 महिन्याची मुदत दिली त्यांनी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत। त्याच्यानंतर माझ्या राज्यातल्या पत्रकार बंधूंनी शेट्टी साहेबाला विचारलं की तुम्ही 1 महिन्याची मुदत दिली होती, 1.5 महिना लोटला तरी अद्याप अजून तुम्ही आंदोलन केलेलं नाही। त्याच्यानंतर राजू शेट्टीने अजून 1 महिन्याची मुदतवाढ केली। शेट्टी साहेबांनी ही सतत मुदतवाढ केल्यामुळं सरकारनं राजू शेट्टीची चेष्टा केली। राजू शेट्टीची काय अवस्था झालेली आहे हे त्यांनी ओळखल्यामुळं खरं तर ऊसाचा दर विलंब व्हायला, जाहीर व्हायला राजू शेट्टी याला जबाबदार आहे। ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय, पण सरकारला ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यात अद्याप यश आलेलं नाही। कदाचित दोन्ही सरकारांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये असा संदेश मात्र आज राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये गेलाय। त्यामुळे सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षेनं जेमतेम 6 ते 10 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी आणि फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांचा एवढ्या कमी काळात भ्रमनिरास होईल असा विचार बहुतेक कुणी केला नसेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।